काही लोक घाबरून गेले की काय मॅरेजबद्दल. ओके. किती लोक आहेत ज्यांना रन रेट अगोदर एकदम स्लो वाटत होती, अजून आपल्याला अवकाश आहे, पण मॅरेजचं ऐकल्यानंतर आता लवकर करायला पाहिजे असं वाटतंय. किती लोकांची खूप मोठी रन रेट होती, लवकर करायचं आहे पण आता ऐकून नको बाबा लवकर असं वाटत आहे. काही जण आपल्यामध्ये असे आहेत ज्यांना करायचंच आहे. करायचंच आहे. ओके. म्हणजे ते एवढं आलंय की आता कुछ भी हो गया अभी. ओके ओके. बाप रे. मग गेम आता फिनिश होतो का काय कॅम्प नंतर? लगेच ट्रॉफी सेलिब्रेशन करायला लागेल. ओके. तर काही लोक नवीन जॉईन झालेत आपल्याला, तर थोडक्यात आपण उजळणी करूया. हे कशाबद्दल आहे बरं? छोटा मॅरेज की मोठा मॅरेज? मोठा मॅरेज. आणि नवीन करारात घडवलेला मॅरेज का अनादिकालापासून घडवलेला मॅरेज? कारण देव काही नवीन प्लॅन करत नाही, शिकत नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्याला सगळं काय माहीत आहे. त्याच्या योजना ज्या आहेत त्या अनंत कालात केलेल्या योजना आहेत. तर ही तर मोठी योजना आहे त्याची. त्याने ख्रिस्त वधूवर म्हणून एक लोक जिंकण्यासाठी, त्याची वधू जिंकण्यासाठी दिलेला आहे. आणि ख्रिस्त वधूवर आहे आणि त्याची मंडळी जे आहे त्याचं शरीर आणि वधू झालेली आहे. आणि शेवटच्या काळामध्ये तो पुन्हा येणार तिच्यासाठी आणि तिला घेऊन जाणार. हे मोठं विवाहाचं चित्र आहे. बरं, ह्याचं नातं आपल्या संगती काय आहे बरं? छोट्या मॅरेज संगती काय आहे? फार महत्त्वाचं आहे की ह्याचं प्रतिबिंब आपल्याला ह्या जगामध्ये पाडायचं आहे. आणि जेव्हा जेव्हा कठीण वाटतं, जेव्हा जेव्हा फारच निराशाजनक असं वाटतं विवाहाकडे पाहिल्यानंतर, तेव्हा आपल्याला काय आठवणीत ठेवायचं आहे? इट इज नॉट अबाउट मी, माझ्याबद्दल प्रायमरीली विवाह नाही, तर इट इज अबाउट ग्लोरिफाईंग गॉड, देवाच्या गौरवासाठी आहे. आणि जेव्हा मी निस्वार्थ प्रीती दाखवतो, क्षमाशील प्रीती दाखवतो माझ्या पत्नीप्रती, तेव्हा मी एका छोट्या रीतीने ख्रिस्ताची छाया ह्या जगावर पाडतो. ख्रिस्ताने पण बंडखोर व्यक्तींवर प्रीती केलेली आहे. त्याची वधू जी आहे, त्याचे काही मेंबर त्याला सोडून पळून गेले होते त्या बागेमध्ये, आणि त्याचे काही वधू, त्याची मेंबर, अवयाचे भाग त्याला खांबी द्या असं म्हणत होते. आणि तरी देखील प्रेषितांच्या कृत्यामध्ये त्यांनी सुवार्ता ऐकली आणि पहिल्या दिवशी 3000 विश्वास ठेवला आणि मग नंतर 5000 विश्वास ठेवलेला आहे. तर कोणत्या लोकांवर त्यांनी प्रीती केलेली? योग्य की अयोग्य? अयोग्य. आणि न्यूट्रल लोक की बंडखोर लोक? बऱ्याचशा वेळेस आपल्याला कृपा म्हणजे असं वाटतं की जे देवाचे आशीर्वाद, चांगुलपणा काही व्यक्तींवर ओतणं म्हणजे कृपा. ते अर्धवट सत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की बंडखोर लोकांवर काही त्यांच्यामध्ये सौंदर्य नाही, त्याच्या वधूमध्ये काहीच सौंदर्य नव्हतं, ती बंडखोर स्थितीमध्ये जगत होती, रिबेलियन. आणि अशा रीतीने देवाने, ख्रिस्ताने त्याची जी प्रीती आहे तिच्यावर दाखवलेली आहे की तिला त्या परिस्थितीमध्ये त्याने शुद्ध केलेलं आहे आणि तो करीत आहे आणि एक दिवस तिच्यासाठी येईल. तर जेव्हा हे मोठं चित्र आपल्या मनामध्ये असतं तेव्हा मग आपल्याला दैनंदिन जो संघर्ष आहे त्याच्यातून जाण्याची कृपा आपल्याला मिळते. मग अजून काही जे योजना आहे देवाची विवाहाबद्दल, ही फार मोठी योजना आहे. फक्त ही सोशल अरेंजमेंट नाही, एक सामाजिक कोणीतरी निर्माण करून दिलेलं आहे असं नाही वैवाहिक जीवन. तर एक देह म्हटलेला आहे आणि तो म्हणतो की हाडातला हाड आणि मांसातलं मांस. तिथं कराराची भाषा वापरलेली आहे. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये एका कराराच्या नात्यामध्ये ते येतात. फार सिरियस, गांभीर्य असणारा हा देवासमोर करार आहे. आणि मग स्वतःसाठी आता ते जगत नाही, पण एक देह या नात्याने ते जगतात. एक फ्रेंड सर्कल, एक जे आहे परिणाम, ह्याच्या दुःखाचा परिणाम तिच्यावर, तिच्या दुःखाचा परिणाम ह्याच्यावर, दोघं संगती पुढं जातात. एक ध्येय जीवनाचं, किती मुलं असायचे, आपल्याला किती मुलं असायला पाहिजे, आपण कुठं स्थायिक होणार, आपण कोणत्या मंडळीत जाणार, कसं सहभागी होणार,
हे एकजूट रीतीने आपण पुढं जातो. त्यांना एक देह म्हणतात, भावनिक रीतीने, शारीरिक, आध्यात्मिक ऐक्य. तर ही रचना जी आहे मनुष्याकडून नाही, ही देवाकडून आहे ही रचना. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग आपण पाहिलं की अजून काही ध्येय आणि रचना किंवा डिझाईन आहे देवाची. पहिले करीन 10 कशाबद्दल आहे बरं, कोणतरी सांगेल? येस, छोट्या गोष्टी पण देवाच्या गौरवासाठी केल्या पाहिजे. तिथं संदर्भ असा आहे की तिथं भांडणं होत होते, तुम्ही हे खाता, तुम्ही ते खाता. मग आता मंडळीमध्ये सहभागितेमध्ये व्यत्यय येत होता. पण पाऊल काय म्हणत आहे की जर का काही खाल्ल्याने माझ्या भाऊ आणि बहीण जी अडखळण असेल तर मी ती गोष्ट तिच्यासमोर खाणार नाही किंवा त्याच्यासमोर खाणार नाही. प्रीतीने मी सर्व गोष्टी हँडल करल. माझी जी मोकळीकता आहे मी प्रीतीने हँडल करल चर्चमध्ये. तर त्या संदर्भामध्ये पाऊल म्हणतोय की खाणे पिणे पण देवाच्या गौरवासाठी आहे. तर विवाह जो आहे तो किती मोठ्या रीतीने मग देवाच्या गौरवासाठी आहे. मग दुसरं उद्दिष्ट किंवा दुसरी रचना देवाने काय केलेली आहे की मंडळी व ख्रिस्त याचं प्रतिबिंब जगामध्ये दाखवणं. आणि मग मुलं जे आहेत विवाहातून ह्या जगामध्ये येतात आणि यायला हवेत. आणि त्यांचं संगोपन जे आहे एका विश्वासाच्या घराण्यात व्हायला पाहिजे. तो खूप मोठा आशीर्वाद आहे. कारण बायबल त्यांना होली म्हणत आहे. दोघांपैकी एकही विश्वासणारा असेल तर ते पवित्र आहे असं पाऊल सांगतो. पवित्र आंतरिक रीतीने झालेलं नाही. ख्रिस्ती कुटुंबात जन्मलो म्हणून ऑटोमॅटिकली आपण आपलं तारण होतं असं नाही. पण एक पवित्रतेचा प्रभाव त्यांच्यावर असतो जे जगाच्या कुटुंबामध्ये नसतं, जे ख्रिस्ता इतर कुटुंब जे आहेत त्यांच्यामध्ये नसतं. तर खूप सुंदर रीतीने तिकडं एक परिणाम आणि एक आशीर्वाद विश्वासणाऱ्याच्या घरामध्ये पोरं जे आहेत अनुभवतात. आणि तिथं त्यांची जडणघडण होती आणि बहुतांश रीतीने मग मुलं विश्वास ठेवतात आणि ती पिढी तयार होती. आणि एक पिढी मग दुसऱ्या पिढीला देवाच्या महानतेबद्दल शिकवतात आणि मग ती पिढी काय करते, तो विश्वास पुढच्या पिढीला शिकवते. तर ही मोठी प्रक्रिया त्यामध्ये तुम्हाला बोलवतोय देव. पुरुष व स्त्री, विश्वासणारी तुमच्या एक येण्याने हे घडणार आणि देवाची महिमा होणार जर का तुम्ही त्यांना योग्य ख्रिस्ती संगोपन करणार. वचनामध्ये, खऱ्या चांगल्या मंडळीमध्ये त्यांच्यासाठी प्रार्थना, शिस्त लावणे, प्रेम करणे, पुरवून देणे, ह्या सगळ्या गोष्टींद्वारे. मग आपण पाहतो की खरा आनंद आहे तर ह्याच्यामध्ये रोमॅन्टिक आनंद पण आहे. आपण एवढं पण स्पिरिच्युअल होता कामा नाही. कारण कोणचं पुस्तक आहे बायबलमध्ये? फोरबिडन पुस्तक, जे बंद केलेलं पुस्तक आहे. कोणचं ते? सॉंग ऑफ सॉलोमन, गीतरत्ने. बरेचसे लोक जे आहेत झटपट ते ख्रिस्तव मंडळीसारखं बनवून टाकतात. त्यांच्या लेक्चरमध्ये पण झटपट डायरेक्ट ते ख्रिस्तव मंडळीबद्दल हे सगळं हे पुस्तक असं शिकवतात. पण तिथं एक सॉलोमन आहे आणि ती शुलेमकर आहे. त्यांचं जे आहे असंच डेटिंग आणि लफडं 5 वर्ष चालू नाही आहे त्या पुस्तकामध्ये. पण कोर्टशिपमध्ये ते आलेले आहेत. म्हणजे काय, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांना माहीत आहे, ते पण सामील होतात, ते पण गाणं गात आहेत त्या पुस्तकामध्ये. म्हणजे काय, सगळ्यांना माहीत आहे की आता लवकरच ह्यांचं लग्न होणार. ते वाग्दत्त झालेले आहेत एकमेकांना आणि त्या विवाहाच्या अपेक्षेमध्ये इतकी तीव्र इच्छा ते दर्शवत आहेत की मला तुझ्या संगती राहायचं आहे, विवाहाचा सर्व आनंद तुझ्या संगती घ्यायचा आहे. आणि तो म्हणत आहे आणि एकमेकांसंगती ते किती सुंदर रीतीने बोलतात, किती कौतुक करतात. आणि मग मध्यभागी त्यांचा विवाह होतो आणि तो विवाह पण काव्यात्मक रीतीने पण फार स्पष्ट रीतीने तिथं ते एकदेह होतात. आणि जो शारीरिक अनुभव जो आहे तो ते अनुभवतात. आणि पवित्र आत्म्याने इन्स्पायर केलेलं हे पुस्तक, पवित्र आत्म्याने आपल्याला दिलेलं हे पुस्तक. आम्ही सेमिनरीमध्ये असताना आम्हाला ह्या पुस्तकातून प्रचार करायला सांगितला होमवर्क म्हणून. आणि माझा एक मित्र होता, रात्रभर तो वाचत होता कॉमेंट्री. सकाळी तो वर आला आणि जे कॉमेंट्री त्याने वाचल्या आणि इतकं काही तो डीप गेला त्या सगळ्या ज्या रूपकात्मक गोष्टींमध्ये, तर एकदम त्याचा चेहरा एकदम लाल झाला होता सकाळी. तो म्हटला हाऊ दिस कॅन बी इन द बायबल म्हणून. असं पुस्तक बायबलमध्ये कसं असू शकल. कारण लिबरल जे स्कॉलरचे कॉमेंट्री त्यांनी वाचल्या आणि ते जे आहेत पूर्णपणे एका दिशेने त्याला घेऊन गेले. पण आपल्याला सांगण्याचं महत्त्व काय, तात्पर्य हे आहे की रोमॅन्सचा आनंद जो आहे
तो बायबल सेलिब्रेट करत आहे त्या पुस्तकामध्ये. तो आनंद उत्सव साजरा करत आहे आणि त्यांच्या विवाहापूर्वी त्यांची इच्छा कशी होती, विवाह कसा झाला, सर्व जो आनंद ते उपभोगत आहेत. विवाहानंतर एक फाईट पण होती त्या पुस्तकामध्ये. ओके, तो दरवाजा उघडायचा प्रयत्न करत आहे. ती म्हणते की आता मी सर्व तयार होऊन झोपण्याची तयारी करत आहे. मग तो जरा खिन्न होऊन जातो. मग ती बाहेर जाते, शोधत आहे. आणि अशा रीतीने सर्व गोष्टी, विविध सीन जे आहेत एका जीवनामधले त्या पुस्तकामध्ये कॅप्चर झालेले आहेत. पण आपण नीतिसूत्रे 5 मध्ये पण म्हणतो की आपल्या स्त्रीचा आनंद घ्या. ह्या सगळ्या गोष्टी देवाने शारीरिक आनंद पण वैवाहिक नात्यामध्ये, कराराच्या नात्यामध्ये, जिथं आपण एकदम ओपन राहू शकतो एकमेकांसंगती, कारण कराराच्या नात्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण अनुभवते. तो एकदम सेक्युअर आहे की ही करार मोडून उगच काही हे दुसऱ्या संगती करणार नाही. ती पण सेक्युअर असती की हा करार मोडून हे सगळ्या गोष्टी दुसऱ्यांसंगती करणार नाही, कारण देवासमोर आम्ही तो करार केलेला आहे आणि देवाच्या लोकांसमोर तो करार केलेला आहे. तर विवाह जो आहे अशा प्रकारे गांभीर्य आणतं. आणि येशू ख्रिस्त पण एक दिवस एका विवाहाला गेला, एका विवाहाच्या विधीला गेला आणि त्याने साजरीकरण तिथं केलेलं आहे. तर हा आनंद पण बायबलमध्ये दिलेला आहे आपल्यासाठी. विवाहाच्या नात्यासंबंध ही पण देवाची डिझाईन आणि योजना आहे. आणि पवित्रता, बरं पवित्रता कशी वाढते वैवाहिक जीवनामध्ये? कोण एक्सपिरियन्स आहेत का? वाढते का पवित्रता का कमी होते? हा, एकदम फास्ट ट्रॅक कलर लागते, बरोबर की नाही? आणि मग मुलं झाल्यावर एकदम स्लो लोकल, एकदम फास्ट लोकल होऊन जाती पवित्रीकरणाची. कारण आपण स्वतःचा जो जुना स्वभाव आहे तो ख्रिस्ताकडे आणत आहे. तो संघर्ष चालू आहे. मग तिच्या अपेक्षा आहेत, माझ्या अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा न मिळाल्याने मग तिथं फ्रिक्शन आणि वादावाद होतो. मग मुलं येतात, त्यांच्या अपेक्षा आणि सगळ्यांच्या अपेक्षा हँडल करणं आणि त्यामध्ये मग आपला उर्वरित पापी स्वभाव, माझं काय, स्वतःचं काय, आणि त्या स्वमुळं पण मग भरपूर प्रॉब्लेम उत्पन्न होतात. पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवून देतात की आपण अपुरं, अशक्त आहोत आणि आपल्याला ख्रिस्ताची दैनंदिन गरज आहे. त्याच्या कृपेच्या साधनाची दैनंदिन गरज आहे, त्याच्या वचनाची दैनंदिन गरज आहे, त्याच्या मंडळीची, प्रार्थनेची, त्याच्या अभिवचनाच्या आठवणीची. आणि म्हणून ह्या गोष्टी आपल्याला अधिकांना अधिक पवित्र करतात आणि ख्रिस्ताकडे खेचतात. तर ह्या गोष्टी आपण मागच्या सेशनमध्ये शिकलो. तर सत्र 2 असं आहे की तरुण आणि नातेसंबंध. आता विवाहाबद्दल आपण शिकलो, पण अजून 10 वर्ष आहेत. तर ह्याचा अर्थ मी काय करावं? अजून 5 वर्ष आहे तिकडं ते ट्रॉफी उचलण्यापर्यंत. तर मी काय करावं या 5 वर्षामध्ये? तर जग आपल्याला काय शिकवतं? विवाहाच्या आधी पण आपण काय करू शकतो? नाही का? बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, नातेसंबंध. जरी आपल्याला माहिती आहे की अजून 10 वर्ष आहेत, बाबा मी स्कूल आत्ता संपवलेली आहे, कॉलेजमध्ये आहे, अजून मला भरपूर अवकाश आहे, तरी जग काय म्हणतं? त्याने पूर्णपणे डिसेन्सिटाईज केलेलं आहे आपल्याला. सगळ्या सिरियलद्वारे, चित्राद्वारे, पिक्चर्सद्वारे, इंटरनेटद्वारे, आपल्या मित्रमैत्रिणींच्या संगतीद्वारे. काय की विवाह जो आहे त्यापर्यंत का वाट पाहायची? बऱ्याचशा गोष्टी आपण त्या विवाहाच्या सुपरमार्केटमधून आत्ताच घेऊ शकतो आणि न करार करता आपण आत्ताच अनुभवू शकतो. पण प्रियांनो, त्या कशा मग हार्मफुल किंवा त्याचा परिणाम आपल्या जीवनावर कसा होतो त्याबद्दल आपण पाहणार आहोत. तर तरुण आणि नातेसंबंध. तर नातेसंबंध म्हणजे देवासंगती आपलं नातेसंबंध आहे. आपल्याला देवाने परिवार दिलेले आहेत, चर्चची फॅमिली दिलेली आहे, चर्चमध्ये नातेसंबंध असतात. पण कसं होतं की ह्या तरुणपणामध्ये एकच नातेसंबंध मला पाहिजे. मला गर्लफ्रेंड मिळाली नाही तर मी अपुरा आहे, मला बॉयफ्रेंड मिळाला नाही तर मी अपुरा आहे, माझ्या सगळ्यांच्या संगतीमध्ये हे चालू आहे, माझ्या सगळ्या फ्रेंड सर्कलमध्ये आहे, मीच एकटा आहे, मीच एकटी आहे. तर एक प्रेशर निर्माण होतं आणि आपल्याला वाटतं की नाही, विवाहापर्यंत नाही थांबलं तरी ओके आहे. तर बायबलमध्ये तुम्ही मला म्हणू शकता का किंवा दाखवू शकता का एक वचन की तरुण आहे, 17 वर्षाचा, 18 वर्षाची, आणि मग त्यांचं
फार काळ 5 वर्ष रोमॅन्स चालू आहे आणि मग त्या रोमॅन्समध्ये भरपूर त्या मार्केटमधला आनंद आत्ताच घेत आहेत ते आणि मग नंतर हळूवारपणे 7-8 वर्षानंतर त्यांचं लग्न होतं. असं कुठं आहे का इलस्ट्रेशन, काय उदाहरण आहे का बायबलमध्ये? विचार करा जरा, स्कॅनिंग करा, जुना करार, नवा करार, मध्यवर्तीचा काळ, प्रेषितांचे कृत्य, आहे का काही उदाहरण? अफेअर्स चालू आहे, मग नंतर विवाह झालं. ओके, दावीद ऑलरेडी मॅरिड होता आणि त्याने मग दुसऱ्या स्त्री संगती संबंध ठेवले. पण तरुण जो आहे, पर का नसेल असं काही उदाहरण? 5 वर्ष बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड राहिले, मग ब्रेकअप झाला, मग नाही का रडणं धडणं झालं आणि मग पुन्हा एकदा नवीन बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड 2 वर्ष. का आपल्याला आढळत नाही बायबलमध्ये? कारण एक कारण असं असू शकेल की ते तरुणपणातच म्हणजे ते विवाह करायचे. एक जो तरुण पुरुष आहे तो 17-18चा झाला तर त्याला पुरुष म्हणून गणण्यात यायचं आणि त्या विशेष करून 14 पासून 18पर्यंत वडिलांच्या बिझनेसमध्ये तो असायचा आणि वडिलांचं संगोपन व्हायचं आणि बिझनेसच्या सगळ्या गोष्टी किंवा वडिलांचा जो व्यवसाय आहे तो शिकवायचा. आणि मरिया योसेफचं पण असं म्हणतात, योसेफ जो आहे 18 ते 20 वर्षाचा असेल आणि मरिया किती वर्षाची असेल? 16-17 असं ते म्हणतात. आणि त्यांनी तिकडं एंगेजमेंट केली आणि त्या एंगेजमेंटचं पण गांभीर्य फार होतं, कारण ती एंगेजमेंट तोडण्यासाठी योसेफाला सोडचिठ्ठी द्यावी लागली. म्हणजे एवढ्या गांभीर्याने ते घ्यायचे. एंगेजमेंट झाल्यानंतर 1 वर्षानंतर मग जो वधूवर आहे तो निघायचा त्याच्या गावातून आणि मग वधू जी आहे ती जागी व्हायची, तयार व्हायची. मग ह्यांचे लोक सगळे जाऊन ते मध्यवर्ती भेटायचे. तो जो रॅप्चरचा जो आहे, जी बायबलमधलं टीचिंग त्यातूनच आपल्याला पाहायला भेटतं. तर का अजून काही कारणं असतील? तरुणपणातच त्यांचा विवाह व्हायचा, दुसरं काय कारण असेल? संस्कृती ती वेगळी होती, तो काळ वेगळा होता, असं पण एक कारण असू शकेल. पण मग आज तसं चालतं का? मला माहिती आहे की माझ्या विवाहासाठी अजून 5 इयर्स आहेत, 6 इयर्स आहेत, पण तरी मला बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड पाहिजे आणि बऱ्याचशा गोष्टी त्या मार्केटमधल्या आत्ताच मला माझ्या घ्यायच्या आहेत, पण विदाऊट कराराच्या नात्याने. आणि मग ब्रेकअप होणार आणि मग इट्स ओके, परत मग मी दुसरं तिसरं तसं करत राहणार त्या गोष्टीमध्ये. होतं नाही ना? तर देवाने आपल्याला असं बनवलेलं आहे की जेव्हा आपण रिलेशनशिपमध्ये जातो तेव्हा भावना इन्वॉल्ड असतात आणि मग जेव्हा शरीर संबंध थोडा जरी झाला तर मग त्या गोष्टी पण वाढण्याची आणि वाढवण्याची इच्छा असते आपल्याला. बॉल जर का आपण त्या डोंगरावर ठेवला, एखादा फुटबॉल असा, तो कोपऱ्यापर्यंत आलेला आहे आणि मग एकदा तो बॉल जो आहे घसरायला लागला तर तो स्पीड पकडतो, अजून जास्त स्पीड पकडतो. तर तसंच अचानक त्याचा तिचा हात टच झाला, मग पुढच्या वेळेस मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघणार आणि मग 1 महिना गेला डोळ्यात डोळ्यात बघून, मग अजून अरे आता काय पुढचं काय, बॉल आता वेग पकडत आहे आणि मग आता यार डोळ्यात डोळे बघून बोर झालेलं आहे, आता काय मग हात, मग ह्या महिन्यामध्ये मी हात पकडणार. आणि ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाढत जातात, ओघ आणि जो वेग आहे तो वाढत जातो. हे कसं बनवलेलं आहे? कुणी बनवलेलं आहे? आपल्याला देवानेच बनवलेलं आहे. पण देवाची इच्छा काय आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद कुठं घ्यावा आपण? विवाहामध्ये. कारण बायबलमध्ये एकदमच शिक्षण क्लिअर आहे. ॲक्च्युली मी ते वचन तुम्हाला वाचायला सांगतो. इथं कॅप्चर झालं नाही ते वचन. नीतिसूत्रे 5वा अध्याय.
18-19, 18 ते 20 वाचू शकता आपण. तुझ्या झालेला आशीर्वाद प्राप्त हो, तरुणपणी केलेल्या स्त्रीसह संतुष्ट राहा. रमणीय हरिणी, सुंदर रानशेळी याप्रमाणेच तिचे स्तन तुला सर्वदा तृप्त राखो. तिच्या प्रेमाने तुझे चित्त मोहित हो. माझ्या मुला, परस्त्रीने तुझे चित्त का मोहित व्हावे? परक्या स्त्रीला तू का आलिंगन द्यावे? मनुष्याचे मार्ग परमेश्वराच्या दृष्टीसमोर आहेत आणि तोच त्याच्या सर्व वाटा नीट करतो. ओके, थँक्यू. तर नीतिसूत्राचं पुस्तक जे आहे ते आपण कसं पाहायला पाहिजे बरं? द फिअर ऑफ द लॉर्ड, प्रभूचं जे भय आहे, परमेश्वराचं जे भय आहे ते सर्व सुज्ञान ह्याचा उगम आहे, बरोबर की नाही? पहिलं कोण पाहिजे आपल्याला? परमेश्वर पाहिजे आपल्या जीवनामध्ये. त्याचं वैभव आपण पाहायला पाहिजे शास्त्रामध्ये, तो किती अद्भुत आहे आणि मी किती पापी आहे, त्याने किती अद्भुत ख्रिस्त माझ्यासाठी दिलेला आहे. मग त्याचं खरं आदरणीय भय आपल्या हृदयामध्ये येतं, जीवनामध्ये येतं. मग नीतिसूत्राचे जे पुस्तक आहे ते म्हणतंय की आता हे भय तुमच्यामध्ये आल्यामुळं, स्वर्गीय ज्ञान तुमच्यामध्ये आल्यामुळं तुम्ही अजून आणि अजून ते ज्ञान मागा देवाकडं. आणि मग ते ज्ञान देवबाप्पा तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप्समध्ये, तुमच्या कामाच्या ठिकाणी, तुमच्या सेवेच्या ठिकाणी, तुमच्या चर्चच्या ठिकाणी, सर्व ठिकाणी प्रॅक्टिकल देव तुम्हाला सहाय्य करेल. कारण ते स्वर्गीय ज्ञान जे आहे तुमच्या हृदयामध्ये आलेलं आहे आणि ते वाढत आहे. तर प्रियांनो, हा वडील आपल्या मुलाला सांगत आहे आणि इकडं संतुष्ट राहा ही आज्ञा देत आहे. म्हणजे विवाह झाला आणि तो बॉल पुढं चाललेला नाही आणि नाही का, शारीरिक आनंद जर का तू घेत नाही तर एका प्रकारे तू काय करत आहे? आज्ञा मोडत आहे देवाची. कारण ह्या सगळ्या गोष्टी देवाने विवाहाच्या जीवनामध्ये दिलेल्या आहेत आणि तिथं आपल्या स्त्रीसह म्हटलेलं आहे आणि ते पत्नीसह पण होऊ शकतं. मग पुढं जाऊन तो म्हणत आहे की परस्त्रीने तुझे चित्त का मोहावे, परक्या स्त्रीला तू का आलिंगन. आणि मग पुढं जाऊन तो म्हणत आहे की सर्व वाटा ज्या आहेत त्या नीट करो. तर इथं आपण पाहिलं का की बायबल खरं ज्ञान आल्यावर एक व्यक्ती एवढा पण स्पिरिच्युअल होत नाही की त्याला काहीच शारीरिक रोमॅन्टिक आनंद ह्या जीवनामध्ये घ्यायचा नाही असं होतं. तो शारीरिक, तो रोमॅन्टिक आनंद त्याला घ्यायचा आहे, पण देव त्याला काय ज्ञान पुरवतो? ह्या सर्व गोष्टी एका कमिटेड मॅरेजमध्ये, एका कराराच्या मॅरेज रिलेशनशिपमध्ये तू घे, हे ज्ञान देव त्याला पुरवतो. पण आजचा आपला प्रश्न आहे की तो दिवस येऊपर्यंत मी काय करावं? मला तर आतुरता वाढलेली आहे, लागलेली आहे, पण काही काळासाठी तो दिवस येत नाही. मला वाटतं की 5 वर्ष आहे माझ्या जीवनामध्ये, अजून 7 वर्ष आहेत, काहींच्या जीवनामध्ये 10 वर्ष आहेत. तर देवाने पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला रिलेशनशिप ठेवणं, नातेसंबंध ठेवणं आणि आनंद घेणं असं बनवलेलं आहे. आपला त्रैक्य देव जो आहे तो अनंतकालिक रिलेशनशिपमध्ये आहे, त्रैक्यामध्ये. आणि त्याने जेव्हा पुरुष व स्त्री बनवलं त्याने त्याच्या प्रतिमेमध्ये घडवलेलं आहे. आणि म्हणून पुरुष व स्त्री जे आहेत आपल्याला कम्युनिकेशन आवडतं, आपल्याला संभाषण आवडतं. कोविडमध्ये कशी परिस्थिती झाली होती? फक्त आपल्या फॅमिली मेंबर्संगतीच आपण संभाषण करू शकत होतो. काही जे एकटे राहणार होते ते ऑलमोस्ट मेंटल झाले. एक पुरुष मला सांगत होता की मी एकटा राहत होतो, माझे सगळे रूममेट जे आहेत कोविडच्या टायमाला ते निघून गेले त्यांच्या गावी. मी एकटा राहत होतो, तर मी वेड्यासारखं वागायला लागलो. ते 15 दिवस काही संभाषण नाही, काही रिलेशनशिप नाही शेजाऱ्यांसंगती. रिलेशनशिप म्हणजे तो नातेसंबंध मी म्हणत आहे, एक सामूहिक नातेसंबंध. तर देवाने आपल्याला कसं बनवलेलं आहे? सामूहिक नातेसंबंध ठेवण्यासाठी. पण सर्वश्रेष्ठ नातेसंबंध कोणचा आहे बरं? देवासंगती, बरोबर. देवाने आपल्याला तारण म्हणजे काय हे पण आपल्याला खूप सुंदर रीतीने सांगितलेलं आहे. जर का आपण योहान ह्याचा 17वा अध्याय त्याकडे वळूया. अनंतकालिक जीवन हेच आहे. येशू म्हणत आहे की दे मे नो यू, की ते तुला जाणतील. तिसरं वचन कोणी वाचेल? योहान 17 आणि 3रं वचन. सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव
ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. ओके, ओळखावे हा शब्द वापरलेला आहे, पण नुसतं ओळखावे म्हणजे नाही का, आपण एका रोडमध्ये चाललेलो आहे आणि आपण आपल्या टीचरला ओळखलं, ती रस्त्याच्या पलीकडे होते आणि आपल्याला तिच्या चालचलणुकीमुळं आणि तिच्या ड्रेसिंग सेन्सची जे पेहराव घातलेला आहे त्याच्याने मी लगेच ओळखलं की ही माझी टीचर होती, लहानपणाची टीचर. पण तशा प्रकारचं ओळखणं नाही. हा जो शब्द आहे फार घनिष्ठ, एक वैयक्तिक रीतीने आपण देवाला ओळखावं. आणि येशू ख्रिस्त म्हणतोय की अनंतकालिक जीवन हेच आहे. म्हणजे फार जरा जमलिंगवालं वचन आहे ना. तुम्हाला काय वाटतं? अनंतकालिक जीवन म्हणजे काय? कधी न संपणारं जीवन. बरेचसे लोक उत्तर देतात कधी न संपणारं जीवन, पण तिथं फोकस त्यांचा कशावर आहे? क्वांटिटीवर, काळ, त्याच्यावर फोकस आहे की कधी न संपणार. पण तुम्ही विचार करा, जर का अनंतकालिक जीवनामध्ये गेलो आणि आपल्याला माहिती आहे स्वर्गामध्ये कधी न संपणारा हा स्वर्ग असणार आहे, पण तिथं आपल्याला बोर झालं तर मग कधी न संपणारं बोर. म्हणजे विचार करा ना. पण त्या क्वांटिटी पण खरं आहे की तो काळ किती लांब असणार तो पण खरं आहे. पण ह्या वचनाद्वारे आपण शिकतो की कोणाला आपण जाणणार ते पण महत्त्वाचं आहे. कोणाला आपण जाणणार, तर तारणाला पापक्षमा पण म्हणतात. आपण शुद्ध होतो, पण आपण वैयक्तिक रीतीने देवाला ओळखतो त्याला पण तारण म्हणतात. त्याला न ओळखणारे आपण आध्यात्मिक रीतीने आंधळे आणि परके असे होतो. पण जेव्हा देव आपल्याला खेचतो, आपल्याला आपल्या पापाची जाणीव करून देतो, ख्रिस्ताची महिमा दाखवतो, ख्रिस्ताकडे आणतो, त्याच्या कार्यावर विश्वास ठेवायला कार्यभूत करतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने देवाला जाणतो. आणि गलतीमध्ये एक वचन आहे की तुम्ही ओळखले, किंबहुना पाऊल म्हणतो की देवाने तुम्हाला जाणले, प्रथम देवाने तुम्हाला ओळखले. आणि हा शब्द म्हणजे एकदम सखोल रीतीने आपण देवाला ओळखतो, त्यालाच अनंतकालिक जीवन म्हणतात. आणि मग आत्ताच तो एवढा मधुर आहे, हा त्रैक्य देव आपला प्रभू येशू ख्रिस्त किती मधुर आहे. पण काळाची पूर्णता जेव्हा होईल तेव्हा स्वर्गामध्ये तो असीमित असल्यामुळं, त्याच्या गुणांमध्ये तो असीमित असल्यामुळं, त्याच्या चारित्र्यामध्ये तो असीमित असल्यामुळं, जसं काळ जाणार, जसं अब्जो वर्ष जाणार, तसं आपण अधिक आणि अधिक त्याची कृपा आणि त्याचा चांगुलपणा आणि त्याला ओळखणार. बरेचसे लोक आहेत की आपण 1-2 वर्ष एकाला ओळखतो, जाणतो आणि मग बोर होऊन जातो त्या व्यक्तीबद्दल. आता ह्याला सगळं मला माहिती आहे ह्याच्याबद्दल, तो काय करणार, तो कसा आहे, काय आहे, आणि आपल्याला वाटतं की आता दुसऱ्या व्यक्तीला मी जाणार. पण देवाबद्दल काय आहे की तो सर्व गुणांमध्ये असीमित आणि अनंत कालापासून आहे. त्याची महिमा जी आहे ती असीमित आहे. त्याचं गौरव, त्याचं चारित्र्य, त्याचे गुण, तो इतका अद्भुत रीतीने पवित्र आणि सुंदर आहे की अनंत काल जरी गेला तरी आपण त्याला जाणतच राहणार, त्याची महिमा पाहतच राहणार, त्याला ओळखत राहणार, त्याला त्याची आराधना करत राहणार. आणि असं होणार नाही कधीच स्वर्गामध्ये की देवाला मी परिपूर्ण रीतीने ओळखलेलं आहे, आता मी बोर झालो देवासंगती, पण असं कधीच होणार नाही. तर प्रियांनो, अशा देवाने आपल्याला निवडलेलं आहे. आणि म्हणून ऑगस्टीन म्हणतो की जोपर्यंत हा देव आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत आपण रेस्टलेस असतो. कारण आपलं हृदय, ऑगस्टीन म्हणतात की तुला जाणण्यासाठी आपलं हृदय बनवलेलं होतं. उपदेशाच्या पुस्तकामध्ये लिहिले की आपल्या हृदयामध्ये एक व्हॅक्यूम आहे, एक पोकळ आहे. ती पोकळ जी आहे ती देवच भरू शकतो. आणि म्हणून काय होतं, बरेचसे तरुण जे आहेत, बापरे अजून 5 वर्ष आहेत माझ्या विवाहासाठी, ती पोकळ आहे, मला रिलेशनशिप, मला जाणायचं आहे, मला कुणाला तरी जाणायचं आणि ओळखायचा आनंद घ्यायचा आहे. पण ते काय करतात, एका व्यक्तीमध्ये ते शोधतात. पण सर्वप्रथम तो आनंद, तो नातेसंबंध कुणामध्ये आपल्याला मिळतो? ख्रिस्तामध्ये आणि त्याला जाणण्यामध्ये. ओके. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की आजकालचा जो संघर्ष चालू आहे तो कशासंगती रिलेटेड आहे? इवन बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड, किंवा जो विवाहाचा विधी देवाने बनवलेला आहे, जी व्याख्या आपण केलेली आहे स्टार्टिंगमध्ये, तिच्यावर हल्ला जो आहे सैतानाकडून येतो, जगाकडून येतो. आणि त्या हल्ल्याचा केंद्रबिंदू काय आहे? इथं काय होता? हॅज गॉड सेड, देव खरंच असा बोलला का? विवाहापूर्वी शारीरिक संबंध न ठेवणं हा तो खरंच बोलला का? एक पुरुषाने पुरुषासंगती जर का काही संबंध ठेवले
आफ्टर ऑल लव्ह इज लव्ह, सत्य शेवटी प्रेम प्रेम आहे. एका स्त्रीने स्त्री संगती ठेवले, आफ्टर ऑल लव्ह इज लव्ह, सत्य शेवटी प्रीती ती प्रीतीच आहे. तर देव खरोखर बोलला आहे का? तर हाच जे आक्रमण आहे, देव ॲक्च्युली क्लिअरली बोलला होता की तुम्ही असं करू नका, क्लिअरली बोललेला होता. तसंच विवाहाबद्दल देव बोललेला आहे की एका पुरुषाने एका स्त्री संगती मॅरेज युनियनमध्ये एक देह कराराच्या नातेसंबंधामध्ये देवाच्या गौरवासाठी ख्रिस्त व मंडळी ह्याची महिमा दाखवण्यासाठी एक यावं. पण आजही प्रश्न आहे की असं देव बोलला का? असं देव बोलला का? गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड आणि त्यांच्या संगती मी जे विवाहामध्ये मला मिळते किंवा मिळणार आहे ते आत्ताच मी का ओढून घेऊ शकत नाही, आणि त्या सगळ्या गोष्टीचा आनंद मी आत्ताच घेऊ शकत नाही. आणि नेहमी नेहमी जग आपल्याला अटॅक करतं, सैतान आणि विचार जे आहेत की देव असा बोलला आहे का? तर आपण स्पष्टपणे आपल्याला देव, त्याचं कव्हनंट आणि मॅरेजची डेफिनिशन जी आपण बायबलमध्ये पाहिलेली, त्याचं शिक्षण जे आहे अशा वेळेस आपल्या मनात आणि हृदयात पाहिजे की होय देव बोललेला आहे. ती व्याख्या जी आहे ती मी पाहिलेली आहे उत्पत्ती 2मध्ये. बायबलचं शिक्षण मी स्वीकारलेलं आहे आणि मला माहीत आहे फार क्लिअरली की देवाने विवाहाच्या विधीमध्ये आणि विवाहाच्या जीवनामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तिथं मला दिलेल्या आहेत. मग बायबल जे आहे आपल्याला सांगतं फार स्पष्टपणे की मॅरेज जो आहे तो सर्व गोष्टींपेक्षा ऑनरेबल आहे. हे स्पष्ट शिक्षण आपल्याला दिलं आहे. जर काय आपण इब्रिकरास पत्राकडे वळू, आणि 4थं वचन कोण वाचेल? ओके, तर इथं इब्रिकरास पत्रामध्ये इब्रिकराचा लेखक म्हणत आहे, बऱ्याचशा वेळेस आपण पटकन 13व्या वचनाकडे 13व्या अध्यायाकडे जातो, पण ह्या 13व्या अध्यायाच्या अगोदर काय काय आलंय बरं इब्रिकरास पत्रामध्ये? बंधुप्रेम आलेलं आहे. आणि ओके, आणि पूर्ण पुस्तकामध्ये असं मोह होता त्या लोकांना की नाही येशू हा मसीहा नाही, पण पहिल्या अध्यायातच लेखक काय म्हणत आहे की तो देवाचा पुत्र आहे, सर्व त्याच्याद्वारे घडवलं गेलेलं आहे, तो विराजमान आहे, तो देवदूतांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये, तिसऱ्या अध्यायामध्ये, चौथ्या अध्यायामध्ये तो शिकवत जातो की एवढं मोठं तारण तुम्हाला भेटलेलं आहे, ह्या सर्वश्रेष्ठ तारण भेटलेलं आहे आणि सर्वश्रेष्ठ महायाजक तुम्हाला भेटलेला आहे, सर्वश्रेष्ठ अर्पण तुमच्यासाठी झालेलं आहे, आज तो तुमच्यासाठी रदबदली करत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर इब्रिकराचा लेखक जो आहे त्यांना सांगत आहे की ही वास्तविकता खरी आहे तुमच्यासाठी, ही सुवार्ता तुमच्यासाठी खरी आहे. तर त्याला प्रतिसाद म्हणून देवाचे लोक या नात्याने विवाह जो आहे तो सर्वश्रेष्ठ असा तुम्ही माना. लग्न सर्वस्वी आदरणीय असावे. आहेत बरेचसे लोक बरेचसे रिलेशनशिप करत आहेत जगामध्ये, पण विश्वासणारा जो आहे त्याच्यासाठी काय, लग्न सर्वस्वी आदरणीय असावे व अंतरून निर्दोष असावे. जार कर्मी म्हणजे विवाहाच्या पूर्वी जे लैंगिक संबंधामध्ये जगतात, आणि व व्यभिचारी ह्यांचा न्याय देव करील. आणि व्यभिचार म्हणजे विवाहानंतर जे करार मोडतात आणि शरीर संबंध ठेवतात. पण हा जो शब्द आहे जारकर्मी, त्याच्यामध्ये फक्त शारीरिक संबंध नाही तर आपलं मन अशुद्धतेला देतात आणि मोबाईलवर, इंटरनेटवर, पोर्नोग्राफीमध्ये ॲडिक्ट झालेले आहेत, ज्या अश्लील गोष्टी पाहण्यामध्ये त्या ॲडिक्ट झालेले आहेत. कारण देव फक्त कृतीमध्ये इंटरेस्ट घेत नाही, देवाने आपलं मन पण जिंकलेलं आहे, देवाने आपलं हृदय पण जिंकलेलं आहे. आणि देवाची इच्छा आहे की फक्त कृतीवर फोकस न ठेवता त्या हृदयापासून बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. तर आपलं हृदय, आपले डोळे, आपल्या शरीराचा सर्व भाग त्याने विकत घेऊन त्याचं केलेलं आहे. शरीर व आत्मा आपण आता स्वतःचे नाही पण त्याचे झालेले आहोत. तर ह्याच्यामुळं जार कर्म हा ब्रॉड शब्द आहे
फक्त शारीरिक रीतीने लिव्ह इन रिलेशनशिपमधून राहणं आणि शारीरिक रीतीने राहणं तेवढंच तो सीमित नाही, तर विचारांमध्ये, आपल्या डोळ्यांमध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या वासनेमध्ये अशुद्धतेकडे जाणं आणि अशुद्धतेला सेंटर देणं आणि स्टेज देणं आणि त्याच्या भोवतीचं आपलं जीवन जे आहे ते फिरणं, त्याबद्दलचा तो शब्द आहे. आणि त्यांच्यासाठी इथं लिहिलेलं आहे फार स्पष्ट रीतीने, खूप स्पष्ट हे वचन आहे. मी जेव्हा विवाहाची तयारी करत होतो, सेमिनरीमध्ये फायनल इयरमध्ये होतो, तर माझे जे प्रोफेसर होते, सायाजी माझी पत्नी आहे, आमचं फार सिरियस रीतीने एकमेकांसंगती आम्ही डिसिजन घेतलेली होती की आम्ही विवाहामध्ये जाणार. तर माझ्या प्रोफेसरनी फक्त मला हेच वचन माझ्या मनामध्ये दिलं. ते माझे एल्डर पण होते मंडळीमध्ये, पास्टर पण होते, आणि हेच वचन तू तोंडपाठ कर, हेच वचन तुझ्या मनासमोर असू दे की तुला मोह होतील बऱ्याचशा गोष्टी करण्याच्या, पण त्याच्या सगळ्यापेक्षा सर्वात आदरणीय काय आहे? विवाह आहे. तर खूप लाभदायक आणि महत्त्वाचं हे वचन आहे. तर आपण पुढे जाऊया की कशा कशा रीतीने सैतान आणि जग जे आहे हो ओके. कशा रीतीने जग जे आहे आजकाल खोटे जे विचार आहेत ते पसरवत आहे की फक्त हा सामाजिक नियम आहे, तुम्ही काही करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे एक तर झटपट डिसिजन घ्या, काही करा तुमच्या ज्ञानाने, विवाहाच्या अगोदर काही करा. दुसरी गोष्ट म्हणजे विवाहाला पूर्णपणे विलंब लावून टाका, म्हणजे कमी मुलं होतील. ही पण सैतानाची योजना असू शकल की जितके कमी मुलं होतील. तुम्हाला माहिती आहे का, जर का ख्रिश्चन लोकांनी ठरवलं की एकच मुलगा बाबा आपल्या जीवनामध्ये एकच मूल पाहिजे, तर ऑटोमॅटिकली 50 वर्षामध्ये कोणची कम्युनिटी ओव्हरटेक करणार आपल्याला? दुसरी कम्युनिटी ते ऑटोमॅटिकली करणार. युरोपमध्ये घडत आहे कितीतरी राष्ट्रांमध्ये 2050 पर्यंत. का? कारण युरोपियन लोक मुलांकडे दुर्लक्ष करत आहेत. नको बाबा मुलगा म्हणजे मला माझ्या वर्ल्ड टूरला जाता येणार नाही, मुलं होणं म्हणजे खूप जबाबदारीचं काम आहे. ते जे आहेत इवन जे कुत्रे पाळलेले आहेत त्यांना माझं बेबी म्हणतायत तिकडं US मध्ये, आणि मुलांचा दर्जा त्यांच्या कुत्रं व पाळलेल्या मांजरींना त्यांनी दिलेला आहे. पण ही पण एक सैतानाची स्ट्रॅटेजी आहे की जितके कमी होतील तर तितक्या कमींवर आपलं ख्रिस्ती संगोपन होणार आणि आपण प्रभाव पाडणार, आणि हळूहळू बाकीच्या कम्युनिटीज ज्या आहेत त्यांचा सर्वत्र प्रभाव जास्त होणार. आणि त्याचं एक कारण असू शकेल की विवाह जे आहे ते उशिरा करा, मुलं जे आहेत ते फार कमी मात्रामध्ये ह्या पृथ्वीमध्ये आणा. तर अशा रीतीने ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. सैतान आणि जगाचे हल्ले वैवाहिक जीवनामध्ये होत चाललेले आहेत. मग आपण पुढं जाऊ. की एक प्रश्न उद्भवतो की मी तरुण आहे. तुम्ही म्हणत आहात की वैवाहिक जीवनामधल्या सगळ्या गोष्टी देवाने वैवाहिक जीवनामध्ये ठेवलेल्या आहेत, पण गेट रिअल की तुम्ही खऱ्या रीतीने तुम्ही विचार करा. 2025 राहणारा तरुण, त्याला अजून 5 वर्षे आहेत मॅरेजसाठी, आणि तुम्ही म्हणत आहात की ओन्ली इन मॅरेज देवाने ह्या सगळ्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे का ग्राउंड रियालिटी काय आहे? आमच्या हातात फोन आहेत, आमच्या अवतीभोवती किती मोह आहेत, काय काय चाललेलं आहे आमच्या अवतीभोवती, देवाला माहिती आहे. आणि खरंच संघर्ष आहे आज तरुण या नात्याने ख्रिस्ती जीवन आणि विशेष करून शुद्धतेचं जीवन जगणं. मी ॲग्री करतो खूपच कठीण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा पाऊल जे कलसईमधल्या मंडळीला लिहित होता, इफिसच्या मंडळीला लिहित होता, रोमच्या मंडळीला लिहित होता, तेव्हा तिकडची नैतिक परिस्थिती काय होती तुम्हाला माहिती आहे का? कुणाला माहिती आहे? कुणाला काय आयडिया आहे? हो, खूप इमोरॅलिटी. त्यांचे जे फिलॉसॉफर होते त्यांच्याच ठेवून घेतलेल्या बायका होत्या. म्हणजे जे समाजामध्ये आदर्श असायला पाहिजे फिलॉसॉफर लोक, त्यांची एक ऑफिशियल वाईफ असायची, पत्नी असायची, आणि बाकीचे ठेवून गेलेल्या होत्या. आणि मग वेश्यागृह आता तरुण चाललेलं आहे कलसे अशा शहरामध्ये, फिलिपई अशा शहरामध्ये, इफिसच्या शहरामध्ये.
मार्केटमध्ये चाललेलं आहे आणि वेश्यागृह असायचे इकडे तिकडे. आणि ते भिंतीवर पण त्यांनी जे काही कारनामे केलेले आहेत, भयंकर असे कृत्य त्यांच्या जीवनामध्ये, जे सोल्जर लोक वगैरे वगैरे, रोमी लोक, सिटीजन, तर भिंतीवर ते आकृती काढायचे की मी असं असं केलेलं आहे, मी तसं तसं केलेलं आहे. म्हणजे ज्या गोष्टी आपण गुप्त ठेवायला पाहिजे आणि ज्याची लज्जा वाटायला पाहिजे ते काय करायचे, तिथं ड्रॉ करायचे. दुकानांमध्ये पण लैंगिक गोष्टींबद्दलचे जे टॉयज आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत उघडपणे असायचे. म्हणजे त्या काळामध्ये पण परिस्थिती जी आहे फारशी वेगळी नव्हती. एक तरुण किंवा तरुणी त्या काळामध्ये पण जगत असतात, त्यांना पण ह्या मोह जे आहेत त्यांना नेहमी तोंड द्यावं लागायचं. दुकानांमध्ये किंवा समाजामध्ये राहत असताना वेश्यागृह. मग बऱ्याचशा आर्किओलॉजिस्ट लोकांनी मोठे मोठे बाथ, पब्लिक बाथ जे आहेत ते जे आहेत त्यांचं खनन केलेलं आहे आणि त्यांना पाहायला भेटलेलं आहे की लोक जे आहेत सामूहिक रीतीने आंघोळीसाठी यायचे, पुरुष मंडळी. तर जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांना पण त्या पुरुष मंडळीकडून धोका असायचा. आणि ते जे आंघोळीचं ठिकाण होतं त्याच्या मागं कितीतरी रूम्स त्यांना आढळले जिथं भयंकर लैंगिक गोष्टी ते घेऊन त्यांना जायचे. वेश्या व्यवसाय आपल्याला माहिती आहे, करिंथमध्ये दर संध्याकाळी बऱ्याचशा स्त्रिया ज्या आहेत त्या मंदिरातून खाली यायचे, त्यांचं सगळं जो देहाचा व्यवहार जो आहे तो करण्यासाठी. तर ती परिस्थिती पण भयंकर होती. आपण असं म्हणू शकत नाही की 2025 फारच भयंकर आहे, आजकाल स्वतःला पवित्र राखणं फारच कठीण आहे. हो, कठीण आहे, पण आपल्याला पाहायला भेटतं की तो पण काळ फारसा वेगळा नव्हता. ओके, त्यांच्या हातामध्ये मोबाईल नव्हता, त्यांच्या हातामध्ये नाही का रील्स आणि सतत ते स्क्रोलिंग करत इकडं तिकडं भरकडत नव्हते, पण त्यांच्या अवतीभवती सर्व परिस्थिती एकदम लैंगिक पापांकडे नेणारी होती. ओके, पण जी सुवार्ता पौलाने त्यांना गाजवली, त्या तरुणांना गाजवली त्याच्या पत्रांद्वारे, तीच सुवार्ता जी आहे आजही पॉवरफुल आणि सामर्थ्यशाली आहे. आणि जे ख्रिस्त केंद्रित शिक्षण पौलाने त्या लोकांना आणि त्या तरुणांना दिलेलं आहे त्याच्या पत्रांमध्ये, तेच आजही सामर्थ्यशाली आहे आपल्याकडं, आपलं ट्रान्सफॉर्मेशन आणि आपल्याला राखण्यासाठी. तर प्रियांनो, आपण थोडंसं कलसईची सफर करूया. कलसई नैतिक रीतीने भ्रष्ट शहर होतं हे आपण पाहिलेलं आहे. त्या लोकांना पण भरपूर मोह होते त्यांच्या आजूबाजूला, हे आपण पाहिलेलं आहे. पण पाऊल जो आहे जी आज्ञा देतो त्यांना पवित्रतेची, ती डायरेक्ट 3ऱ्या अध्यायामध्ये देतो. आणि ती आज्ञा ही आहे, 5वं वचन, 3रा अध्याय आणि 5वं वचन. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जीवे मारा. तर आज्ञा कधी येते? 3ऱ्या अध्यायामध्ये येते. पण प्रियानो, तुम्हाला माहिती आहे का की पाऊल आणि पवित्र आत्म्याची स्ट्रॅटेजी जर का आपल्याला शुद्ध जीवन जगायचं आहे तर पाऊल काय करतो? पहिले 2 अध्याय ख्रिस्त कोण आहे, त्याचं गौरव काय आहे आणि त्याचं विश्वासणाऱ्याप्रती प्रेम आणि कार्य काय आहे त्याच्यावर अगोदर फोकस असतो. आणि प्रत्येक पत्रामध्ये पाऊल त्यांना आठवण करून देत आहे. रोमकरास पत्रामध्ये पहिली आज्ञा कधी येते? 12व्या अध्यायामध्ये. इब्रिकरास पत्रामध्ये पहिली आज्ञा कधी येते? 12व्या अध्यायामध्ये. इफिसकरास पत्रामध्ये पहिली आज्ञा कधी येते व्यावहारिक जीवनासाठी? 4थ्या अध्यायामध्ये. तर बऱ्याचशा वेळेस आपल्याला वाटतं की हे एक वचन मी तोंडपाठ केलं की मग मी पवित्र होईल डायरेक्ट. पण पवित्र आत्म्याची रणनीती, पवित्र आत्मा आणि पौलाची रणनीती जी आहे ती अशी आहे की झटपट होणारं हे ख्रिस्ती जीवन नाही. पहिलं आपल्याला सुवार्ता काय आहे ती आपल्या मनामध्ये सखोल रीतीने घ्यायची आहे. ख्रिस्ताचं गौरव काय आहे आपल्याला सखोल रीतीने निहाळायचं आहे. ख्रिस्तानी माझ्यासाठी केलेलं काय कार्य आहे ते आत्मसात करायचं आहे. आणि माझी वास्तविकता ख्रिस्तामध्ये काय आहे, माझी ओळख ख्रिस्तामध्ये काय आहे हे समजून घ्यायचं आहे. आणि मग काय होतो? कृतज्ञतेचा प्रतिसाद येतो 3ऱ्या अध्यायामध्ये. तर कलसईमध्ये पहिल्या अध्यायामध्ये सर्वप्रथम ख्रिस्ताद्वारे तो सुरुवात करतो. पण ख्रिस्ताकडे जाण्या अगोदर तो देवाला धन्यवाद देतो. 3 गोष्टींबद्दल धन्यवाद देतो. कुणाला माहिती आहे का? नेहमी पाऊल कोणत्या 3 गोष्टींबद्दल देवाला धन्यवाद देतो?
6 वचन बघा. सॉरी, त्याच्या अगोदर 3 आणि 4 वचन. ख्रिस्त येशूमधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनांवरील प्रीती ह्यांच्याविषयी ऐकून आम्ही तुम्हासाठी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवलेल्या आशेमुळं आम्ही सर्वदा आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव ह्याची उपकार स्तुती करतो. तर पाऊल नेहमी त्यांचा विश्वास त्याबद्दल देवाला धन्यवाद देतो. सर्वत्र पवित्र जनांवरील प्रीती हे फळ आहे त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि जी स्वर्गाची आशा आता त्यांना मिळाली त्याबद्दल धन्यवाद देतो. तर ह्या कलसी लोक जे आहेत त्यांचं फाउंडेशन, त्यांची सुरुवात जी आहे ती सुंदर होती. पण आजकाल फाउंडेशन आणि पायाच गडबडलेला आहे अन्य सुवार्तेद्वारे. विश्वास ठेवलेला आहे पण कुणावर ठेवलेला आहे? येशू जो चमत्कार करणारा, येशू जो नुसतं माझ्या शारीरिक इजा काढणारा, येशू जो मला फक्त भरभराट देणारा, त्या येशूवर विश्वास ठेवला आहे. पण ह्या कलसीकरांनी कोणत्या येशूवर विश्वास ठेवला होता? तुम्हाला काय वाटतं? पाऊल कोणचा येशू गाजवत होता? वधस्तंभावरचा येशू ख्रिस्त. आम्ही वधस्तंभ गाजवतो. तर जो पवित्र देव, त्याच्यासमोर आपण पापी आहोत, भ्रष्ट आहोत, दंडास पात्र आहोत, हे पाऊल शिकवायचा. आणि मग ख्रिस्त जो देवादी देव, मनुष्य आणि मनुष्याचा पुत्र, देवाचा पुत्र आणि मनुष्याचा पुत्र, दाविदाचा जो पुत्र, जो आपल्यासाठी आला, आपल्यासाठी जगला, त्याने स्वतःच्या देहामध्ये आपली पापं वाहिली, आपला जो दंड आहे भरला आणि त्याची धार्मिकता, त्याची नीतिमत्वता आपल्याला जो देतो आणि आपल्याला नवजीवन देतो, क्षमा देतो, तो येशू ख्रिस्त पाऊल गाजवायचा. आणि त्या येशू ख्रिस्त बद्दल एपिफ्रासने ऐकलेलं आहे आणि एपिफ्रासने जाऊन ह्या मंडळीची स्थापना केलेली आहे. आणि ह्या मंडळीने त्या येशूवर विश्वास ठेवलेला आहे. आणि विश्वास म्हणजे काय बरं? आता तुम्ही ब्रेकवरून आला आणि बेंचवर बसताना तुम्ही काय दाखवलं? विश्वास दाखवला. काहींनी एका चेअरची विनंती केली का की मी अर्ध माझं अंग बेंचवर ठेवणार आणि अर्ध चेअरवर ठेवणार. जर का चेअरची मागणी केली असती तर ते काय दर्शवतं? की तुमचा बेंचवर विश्वास नाही, पूर्णपणे विश्वास नाही. तर विश्वास म्हणजे काय? ख्रिस्ताची माहिती येते, मनामध्ये ते आपण स्वीकारतो, आपल्या भावना उजागर होतात की किती हा वैभवी ख्रिस्त, माझ्यासाठी त्याने एवढं केलेलं आहे. तेवढंच नव्हे, पण पूर्ण आपलं वजन आपण त्याच्यावर टाकतो. त्याला म्हणतात खरा तारणदायी विश्वास. तिथं पश्चातापी वृत्ती पण देव देतो आपल्याला, पण आपण काय करतो? आपलं पूर्ण वजन ख्रिस्तावर टाकतो की मला माझी भ्रष्टता कळालेली आहे, मला माझी परिस्थिती कळालेली आहे, मी स्वतःला तारू शकत नाही, मी स्वतःचा बचाव करू शकत नाही, मी पूर्णपणे तुझ्या वधस्तंभावर माझा भार टाकून देतो, कारण तू तिथं बोलला पूर्ण झालेला आहे आणि तू माझ्यासाठी सर्व हासिल तिथं केलेलं आहे आणि माझी खंडणी तू भरलेली आहे. आणि जेव्हा तसं होतं हृदयामध्ये, तर पहिली प्रीती जी आहे किंवा प्रीती व्हायला लागते आणि ते फळ आहे. आणि आशा निर्माण होती आपल्या जीवनामध्ये, ते फळ आहे. तर बऱ्याचशा वेळेस आपण भरपूर शिकवू शकतो पवित्रीकरणाबद्दल आणि कसं विजयी जीवन मिळवायचं. पण जे लोक आलेले आहेत ते कोणचा येशू ख्रिस्त ऐकून आलेले आहेत आत्तापर्यंत आणि त्यांचा पाया कशावर बांधण्यात आलेला आहे हे फार महत्त्वाचं आहे. जर का चमत्काराचा येशूवर फक्त ऐकून आलेले आहेत, मग फार गरजेचं आहे हे समजून घेण्यासाठी की ते चमत्कार फक्त हे दर्शवत होते की तो खरा मसीहा आहे आणि देव त्याच्या संगती आहे, देवाचं आत्म्याचं ते कार्य आहे आणि तो खराखुरा देवाचा पुत्र आहे. पण ते चमत्कार पाहून अनुभवून पण कितीतरी लोक जे आहेत ते परत एकदा ख्रिस्तापासून दूर गेलेले आहेत. तर सर्वात मोठा चमत्कार त्याकडे आपल्याला यायचा आहे की ख्रिस्ताने आपल्यासाठी तो दंड घेतला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला आणि त्याच्यावर विश्वासाद्वारे आपल्याला तारण व क्षमा मिळते. बरं, हे बोलल्यानंतर मग पाऊल त्यांना ख्रिस्ताच्या गौरवाची आठवण करून देतो. ख्रिस्ताचं गौरव काय आहे तर 15-16 पासून पुढं कोणीतरी वाचेल. पहिला अध्याय, कलस 1. तो अदृश्य देवाचे प्रतिरूप आहे, तो सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे, कारण आकाशात व पृथ्वीवर असलेले दृश्य व अदृश्य असलेले
राजे, अधिपती, सत्ताधीश किंवा अधिकारी असलेले जे काही आहे ते सर्व त्याच्यामध्ये निर्माण झाले. सर्व काही त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी निर्माण झाले आहे. तो सर्वांच्या पूर्वीचा आहे व त्याच्यामध्ये सर्व काही अस्तित्वात आहे. तो शरीराचे म्हणजे मंडळीचे मस्तक आहे, जो आधी मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, अशासाठी की सर्वांमध्ये त्याला प्राधान्य मिळावे. ओके, थँक्यू. आणि पुढचं वचन म्हणते, कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसावी. ख्रिस्तामध्ये सर्व काही घडवलेलं आहे. पूर्ण विश्व ख्रिस्तामध्ये घडवलेलं आहे. तुम्ही विचार करू शकता का? आणि त्याच्या सामर्थ्याने आत्ता सर्व विश्व त्याने रोखून धरलेलं आहे. म्हणजे काय सामर्थ्य आहे प्रियानो? हा टेबल जो आहे, फक्त एका माणसाने दिवसभर जर का आपण उचलून ठेवायला सांगितलं, 5 मिनिट देखील तो हा उचलून धरून शकणार नाही. ह्याचा भार, ह्या टेबलाचा भार ओरिजिनल आहे. पूर्ण विश्व त्याने त्याच्या मुखाच्या शब्दाने धरून ठेवलेलं आहे. सर्व विश्व त्याच्याद्वारे, त्याच्यामध्ये आणि त्याच्यासाठी बनवलेलं आहे. म्हणजे ख्रिस्त कोण आहे? देवादी देव आहे, त्रैक्याचा दुसरा सभासद आहे. आणि मग आपलं चॅलेंजिंग पवित्रीकरणाचं जीवन, त्याचा विचार करा. ओके, 2025 मध्ये विदाऊट रिलेशनशिप राहणं, विवाहासाठी वाट पाहणं आणि त्याची तयारी करणं आध्यात्मिक रीतीने आणि स्वतःला पवित्र राखणं हे इम्पॉसिबल वाटत आहे. पण जेव्हा आपण ख्रिस्ताकडे पाहतो, कोण आहे तो? पूर्ण विश्व त्याच्या ओठाने, त्याच्या शब्दाने त्याने धरलेला आहे. मग काय होतं की आपला विश्वास उजागर होतो आणि आपण स्वतःच्या परिस्थिती पलीकडं आपला ख्रिस्त किती गौरवी आहे त्याच्याकडे पाहायला लागतो. की नाही, माझ्यामध्ये शक्ती नाही, पण जर का तो विश्वासा निर्माण करताय तर माझं तारण पण तो साधू शकतो आणि जपून ठेवू शकतो, आणि माझं पवित्रीकरण पण तो जपून ठेवू शकतो. आणि मग पुढे ह्या अध्यायामध्ये तो सांगतो की आपल्यासाठी काय केलं त्यांनी, की त्याच्या स्वतःच्या रक्तासह देहात त्यांनी काय केलेलं आहे, आपला दंड तो भरलेला आहे. मग दुसऱ्या अध्यायामध्ये कलसईमध्ये असा गोंधळ होता की काही लोक शिकवत होते की ख्रिस्त एक अवतार आहे देवापासून आलेला, आणि देव जो आहे त्याच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू शकत नाही. म्हणून तो काय करतो की कालामध्ये विविध अवतारांद्वारे तो आपल्या जवळ येतो. आणि ख्रिस्त आहे अद्भुत, पण तो देवादी देव नाही. पण इथं कलसईमध्ये पाऊल काय सांगत आहे, सर्व विश्व त्याच्यामध्ये त्याच्यासाठी घडवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पूर्णत्व, दैवत्वाचं पूर्णत्व वस्ती करतं. आणि मग दुसऱ्या अध्यायामध्ये हे जे खोटे शिक्षक आहेत ते गोंधळ पाडवत होते, लागवी भाषणं करत होते आणि मग पवित्रीकरणाचे काही टेक्निक देत होते लोकांना. दुसरा अध्याय बघा आणि खाली या, तिथं लिहिलेलं आहे की त्या लोकांची टेक्निक बघा 19 पासून पुढं. असा माणूस म्हणजे एक मुख्य फॉल्स टीचर होता तिकडं, खोटा शिक्षक, मस्तकाला धरून राहत नाही जो ख्रिस्त आहे. त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होतो व ते दृढ जडले जात असतात. त्याची ईश्वरी वृद्धी होती. पण त्या उलट हे काय करत होते, तुम्ही जगाच्या प्राथमिक शिक्षणास ख्रिस्ताबरोबर मेला आहात तर जगात जगत असलेल्या विधींच्या स्वाधीन का होता. म्हणजे हात धरू नको, चाखू नको, स्पर्श करू नको, अशा प्रकारच्या उपभोगाने नष्ट होणाऱ्या वस्तूंविषयी माणसाच्या आज्ञांचे व शिक्षणाचे जे विधी आहेत त्यांच्या स्वाधीन का होता. ह्याला स्वइच्छेने योजलेली उपासना, लीनता व देहदंडन ह्यांच्यावरून ज्ञान म्हणतात खरे, तरी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही. इथं पाऊल काय शिकवत आहे प्रियांनो, की खोटे शिक्षक व त्यांची टेक्निक, हात धरू नका, स्पर्श करू नका, म्हणजे काय, नॉनव्हेज खाऊ नका, हे खाऊ नका, ते खाऊ नका, हा दिवस पाळा, त्या दिवशी अधिक तुम्ही आत्मिक व्हाल, अधिक तुमची प्रार्थना देवाला मान्य होईल, आणि हे करा, मग देहदंडन करा. तुम्हाला माहिती आहे का की मार्टिन लुथर जर्मनीसारख्या देशामध्ये ते जे हिवाळा आहे त्यामध्ये फार कमी कपडे घालून ते बाहेर झोपायचे. त्यांना वाटायचं की देहदंडन केल्याद्वारे काय होईल, आत्मिक बळ त्यांना मिळेल आणि मग ते काय करतील, त्यांचे जो स्ट्रगल आहे, त्यांचा जो संघर्ष आहे त्यावर ते विजय मिळवतील. 2-2 तास ते कन्फेशनमध्ये कन्फेस करायचे त्यांचे पाप. मग 2 तास झाल्यानंतर मग ते उठून फिरायचे
आणि मग त्यांना आठवायचं की हे जे 2 तासामध्ये मी कन्फेस केले पाप, त्याच्यामध्ये बरेचसे जे पाप सहज मी कन्फेस केले, पूर्ण मनाने कन्फेस केले नाही. मग पुन्हा येऊन 2 तास बसायचे. 4 तास तो फादर बिचारा मार्टिन लुथरची जी परिस्थिती आहे ती ऐकून घ्यायचा. पण तरी त्याला शांती आणि तृप्ती भेटत नव्हती, तरी त्याला आश्वासन भेटत नव्हतं, आणि तरी त्याला आध्यात्मिक विजय जो आहे तो भेटत नव्हता. आजही बरेचसे लोक म्हणतात की आमच्या सेंटर याला पहिले आपले मोबाईल द्या, इकडं जप्त करण्यात येतील, 15 दिवस तुम्हाला नुसतं व्हेज भेटणार आणि तुम्हाला ह्या आवारातच राहायचं आहे, तुम्हाला हे करायचं आहे. आमची टेक्निक्स आपण लोकांना देतो. आणि ऐकताना त्यांचे टेक्निक्स फार भारी वाटतात. बापरे, 15 दिवस गेलो मग मी एकदम पूर्णपणे पवित्रीकरणाच्या एका वेगळ्या लेवलवर जाईल आणि मग मी नाही का एका वेगळ्या पातळीवर विवाहाची वाट पाहिल. तेव्हा मला काहीच स्ट्रगल नसणार, तेव्हा मला काहीच संघर्ष नसणार. पण इथं पाऊल काय म्हणतोय शेवटच्या वचनामध्ये, तरी देह स्वभावाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची त्यांची योग्यता नाही. पाऊल म्हणतो हे सगळ्या टेक्निक्स ज्या आहेत त्या व्यर्थ आहेत. मी अशा बायबल कॉलेजमध्ये राहिलो 2000 ते 2003 सगळ्यात स्ट्रिक्ट म्हणू शकतो बायबल कॉलेज जगामध्ये. अशा बायबल कॉलेजमध्ये राहिलो. 40 एकरची ती जागा होती. आम्हाला 5 वाजता उठवायचे ते. तर पहिल्या वेळेस जेव्हा मी गेलो तेव्हा मी चहाचं शोध करत होतो. तर ते हसायला लागले सगळे बायबल स्टुडंट की आपल्याला चहा नाही, आपल्याला कॉफी नाही, काही नाही, आपल्याला मॉर्निंग डिवोशन असणार 5:15ला. आणि मग आमचं मॉर्निंग डिवोशन असायचं. दिवसभराचं कामकाज आम्हाला सांगण्यात यायचं आणि तो 40 एकरचा जो परिसर आहे त्याची देखभाल आमची जबाबदारी होती. ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट होतं, कार्पेंट्री डिपार्टमेंट होतं, हे डिपार्टमेंट, प्रिंटिंग प्रेस होती. तर आम्हा बायबल स्टुडंट्सकडून ते काम करून घ्यायचे आणि संध्याकाळी 1-2 तास आमचे लेक्चर वगैरे घ्यायचे. आमचे जे चेन्नईसारखे ठिकाणी पण पंखे जे आहेत वर्षभर बंद करून ठेवायचे, ते तिकडे सप्लायच नाही. आम्हाला बिछाने पण वगैरे आम्हालाच आमचे बनवावे लागायचे. आणि भरपूर कष्ट जे आहेत त्याच्यातून आम्हाला नेलं. नॉनव्हेज फक्त संडेला भेटायचं. त्या पीससाठी पण मग वादावाद व्हायचा. पण त्यांचं काय म्हणणं होतं की असं साधं जीवन जगून तुम्ही एकदम महान देवाचे सेवक व्हाल. पण प्रियांनो, हे सगळे बाहेरचे रूल्स लागू करूनही त्या परिसरामध्ये भयंकर पापांबद्दल मला ऐकायला भेटलं. ज्या आजूबाजूच्या गावाच्या ज्या मुली फळं घ्यायला यायचे, मग ते पैसे द्यायचे गेटमध्ये आणि मग ह्या बायबल कॉलेजला उत्पन्न व्हायचं आणि मग ते जायचे. आणि एवढं सगळं बाहेरून जबरदस्ती आणि स्ट्रिक्ट डिसिप्लिनचं जीवन आम्हाला देऊनही बऱ्याचशा गोष्टी अशा तिकडं चालू होत्या बायबल कॉलेजमध्ये. तर तुम्ही विचार करू शकता हे किती खरं आहे की बाहेरून रूल्स रेग्युलेशननी, मानवी टेक्निकनी, मानवी जबरदस्तीने आंतरिक बदल जो आहे आणि आंतरिक पवित्रीकरण जे आहे ते होत नाही. तर मग प्रश्न कसा आहे, आपण आता एकदम ह्याला आलो आहोत, काय लास्ट पॉवर प्लेला आलो आहोत, शेवटच्या पॉवर प्लेला आलो आहोत की मग कसं बाबा होतं पवित्रीकरण, कसं होतं पवित्रीकरण आणि कसं मी विजयी जीवन जगू शकल, कसं मी देवामध्ये आनंद घेऊ शकल आणि कसं मी मॅरेज डेटपर्यंत वाट पाहू शकल आणि कशा ह्या सगळ्या गोष्टी साध्य होतील. मग 3ऱ्या अध्यायामध्ये कलसेमध्ये पाऊल म्हणत आहे 1ल्या वचनामध्ये, म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेले आहात. तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जिथं बसलेला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळवण्याचा यत्न करा. आता बघा वचन कसे आहेत, वचन कसं आहे की म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर स्वतःला उठवा असं लिहिलेलं आहे का? स्वतःला उठवा असं लिहिलेलं आहे का? पण काय आहे? उठवले गेलेले आहात. मृत व्यक्ती स्वतःला उठवू शकतो का? ख्रिस्ताकडे येण्या अगोदर आपण काय होतो? आध्यात्मिक रीतीने मृत होतो आणि देवाने काय केलेलं आहे? आपल्याला त्याच्या आत्म्याद्वारे उठवलेलं आहे आणि आपल्याला ख्रिस्ताकडे आणलेलं आहे. आणि जे खऱ्या अर्थाने पश्चातापी विश्वासाने ख्रिस्ताकडे आलेले त्यांना ख्रिस्तामध्ये असं म्हटलेलं आहे. आणि तेच ते लोक आहेत ज्यांना ख्रिस्ताबरोबर उठवलेले गेले. तर पाऊल इथं आता कशाची आठवण करून देत आहे? त्या महान सुवार्तेची आठवण करून देत आहे. आणि
त्या महान वास्तविकतेची आठवण करून देतात. इंग्लिशमध्ये ह्याला इंडिकेटिव्स म्हणतात, की जे इम्पेरेटिव्स नंतर येणार आहेत, ज्या आज्ञा नंतर येणार आहेत आपल्या जीवनामध्ये, त्या ज्या आज्ञा नंतर येणार आहेत त्या ज्या आहेत त्या नंतर येतात. पण पहिली गोष्ट इंडिकेटिव्ह येते. म्हणजे काय, की ही वास्तविकता तुमची झालेली आहे, ह्याच्यावर विश्वास ठेवा. ही वास्तविकता तुमची झालेली आहे. जर का तुम्ही खऱ्या अर्थाने पश्चातापी विश्वासाद्वारे ख्रिस्ताकडे आलेला आहात, ख्रिस्तामध्ये आज तुम्ही आहात, तर ख्रिस्तामध्ये उठविले गेलेले आहात. आणि ख्रिस्ताला उठवलं जाण्याचं सामर्थ्य किती होतं बरं? किती न्यूक्लिअर बॉम्बचं सामर्थ्य आहे ख्रिस्ताला त्या तिसऱ्या दिवशी उठवण्यामध्ये? किती सामर्थ्य पाहायला भेटतं आपल्याला? 10 न्यूक्लिअर बॉम्बचं सामर्थ्य. किती न्यूक्लिअर बॉम्बचं सामर्थ्य? 100. असीमित सामर्थ्य आहे. त्याने आपले सर्व पाप स्वतःवर घेतले, त्याची भरपाई त्याने केली आणि तिसऱ्या दिवशी मरणातून तो पुन्हा उठला. आणि जे विश्वासणारे आहेत त्यांना ख्रिस्तामध्ये संयुक्त केलेलं आहे आणि आपल्याला पण उठवलेलं आहे. ह्या वास्तविकतेवर प्रथम तुम्ही विश्वास ठेवा, असं पाऊल म्हणत आहे. आणि मग तो जिथं बसलेला आहे तिकडच्या वरच्या गोष्टींकडे तुमचं लक्ष असू द्या. तो, त्याचं राज्य, त्याला मी कसं खुश करावं, त्याच्यासाठी मी कसं जगावं, त्याची महान योजना काय आहे आणि मी त्याचा साक्षीदार म्हणून ह्या पृथ्वीवर कसं जगावं, त्यावरील गोष्टीकडं लक्ष ठेवा. पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका. कारण तुम्ही मृत झाला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. ही वास्तविकता जी आहे ती पण खूप महत्त्वाची आहे, की तुम्ही मृत झालेला आहात. तुमचं जीवन कुठं ठेवलेलं आहे आता? नसरापूरमध्ये तर आहे जीवन आपलं सध्या, पण कुठं ठेवलेलं आहे आपल्याला? खऱ्या रीतीने ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे आपल्याला. आणि एक दिवस ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा तुम्ही ह्या जगासमोर प्रगट व्हाल. तेव्हा तो अद्भुत दिवस असणार आहे. आणि ह्या जगामध्ये कोणीही तुम्हाला ओळखत नाही, तुमचं नाव कधी पेपरमध्ये आलेलं नाही. पण वास्तविकता काय आहे? तुम्ही ख्रिस्त येशूमध्ये गुप्त ठेवलेले आहात. मग ह्या सगळं जेव्हा विश्वासणारा ऐकतो आणि तो कलसईचा तरुण ऐकतो, दर संडेला ऐकतो, की माझा ख्रिस्त किती अद्भुत आहे आणि मग मी कसं पापात होतो, त्याने माझ्यासाठी काय केलं आणि दुसऱ्या अध्यायामध्ये मला जिवंत केलं, माझी आध्यात्मिक सुनता झालेली आहे, माझ्या विरुद्ध जे ऐवज होतं, जे दस्तविधींचं ऐवज होतं, जे ऋणपत्रक होतं, त्याने खोडलेलं आहे आणि शुद्ध केलेलं आहे. आणि मग मला त्याची नीतिमत्वता दिलेली आहे. तो माझा झालेला आहे आणि त्याचं सर्व त्याने जे हासिल केलेलं आहे ते माझं झालेलं आहे आणि मी त्याचा झालेला आहे. हे जेव्हा विश्वासणारा नियमितपणे ऐकतो, इंडिकेटिव्स, मग त्याला विश्वास पटतो आणि त्याचं वर नेत्र असतात, की ही माझी वास्तविकता आहे. आणि मग हे ऐकल्यानंतर, हे समजल्यानंतर आता मग 5वं वचन बघा. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जार कर्म, अमंगळपणा, काम वासना, कुवासना व लोभ, ह्याला मूर्तीपूजा म्हणावे, हे जीवे मारा. जेव्हा त्या विश्वासणाऱ्याला समजतं की माझं जीवन ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेलं आहे आणि जेव्हा ख्रिस्त प्रगट होईल तेव्हा मी ह्या जगामध्ये प्रगट होईल आणि मला किती मोठी गौरवाची आशा आहे आणि मला नवं जीवन मिळालेलं आहे. तर तेव्हा आपण खऱ्या अर्थाने मग तयार होतो की ह्या जरकर्माच्या गोष्टीमध्ये मी कसं पडू, ह्या लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, ह्या रील्समध्ये अश्लील गोष्टी पाहण्यामध्ये. हे माझं जीवन नाही आहे. माझं जीवन कुठं ठेवलेलं आहे? ख्रिस्त येशूमध्ये गुप्त ठेवलेलं आहे. आणि एक दिवस तो येणार तेव्हा मी ह्या जगासमोर प्रगट होणार. मी उठवलं गेलेलो आहे आणि ख्रिस्ताच्या उठवल्या जाण्याने माझ्या पापाची गुलामगिरी संपलेली आहे. रोम 6. तर ह्याद्वारे मग तरुण जो आहे ह्या दैनंदिन जीवनाचा संघर्ष तो त्यामध्ये विजयी होऊ शकतो. आणि त्या पलीकडं जे कॉलेजमध्ये आहेत, ज्यांना अजून भरपूर वेळ आहे त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये, किती मिनिटं आहेत दादा आपल्याला?
झालं आहे ना, ती बेल आपलीच होती. ओके, तर नोट्स नंतर तुम्ही पहा. पण बरेचसे लोक म्हणते की बापरे, मग मी काय करू, अजून 7-8 वर्ष झाले राहिलेत माझ्या विवाहासाठी, तर मी काय करू ह्या पृथ्वीवर, मी बोर होईल की नाही. पण कितीतरी गोष्टी आहेत करण्यासाठी. देवाशी नाते वाढवा, मंडळीमध्ये सेवा करा. फक्त प्रौढ जे विवाहित लोक आहेत त्यांनाच दानं दिलेले नाहीत. प्रत्येक जो ख्रिस्त येशूमध्ये नवा जन्मलेला आहे त्याला दान दिलेलं आहे. तर ती सेवा करत असताना तुम्हाला समजल, त्या मंडळीमध्ये इन्वॉल्व राहत असताना, ते सेवा करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला आनंद भेटल, लोकांना आशीर्वाद भेटल. तर मंडळीमध्ये बिझी राहा. शिष्यत्व ही आज्ञा फक्त मोठ्या लोकांना दिलेली आहे का? पास्टर लोकांना जाऊन शिष्य घडवा. मग ते पास्टर तुमच्या कॉलेजमध्ये येतात का शिष्य घडवण्यासाठी, कामाच्या ठिकाणी? नाही ना, तुम्हाला तिथं देवाने ठेवलेलं आहे. तर करण्यासारखं किती आहे. मंडळीमध्ये आपले दान उपयोगी आणा, शिष्य घडवा, सुवार्ता सांगा, साक्षीदाराचं जीवन जगा. अजून पुढं काय, मग जे देवाने विधी दिलेले आहेत, प्रार्थना, सहभागिता, ह्यामध्ये तुम्ही बिझी राहा. ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांचं जीवन तुम्ही पहा, त्यांच्याकडून काय शिकायला भेटल ते आत्ताच शिकून घ्या. वैवाहिक जीवन कसं असतं, संडेला जाऊन त्यांच्यासंग दुपारी वेळ घालवा. जे प्रौढ आध्यात्मिक कुटुंब आहेत, की वैवाहिक जीवन कसं असतं. तर तयारी करण्यासाठी भरपूर गोष्टी आहेत. आणि मग फार महत्त्वाचं की ज्यांचा रन रेट एकदमच वाढलेला आहे, आता 2-3 वर्षच राहिले मला आता विवाह करायचा आहे, मी कसं सिलेक्ट करू योग्य सोबतीन, त्याबद्दल मी अभ्यास करत असताना एक पास्टर आहे, त्यांनी खूप सुंदर एक ॲक्रोनिम बनवली, बार्क, BARC. ते जेव्हा हे लेक्चर देत होते त्यांच्या मंडळीमध्ये तरुण हसत होते, हे काय आहे BARC, बार्क. पण पहिली गोष्ट म्हणजे बी म्हणजे ती व्यक्ती बिलीवर असली पाहिजे. बिलीवर म्हणजे नुसतं कुणीतरी कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये एका अंकलनी सांगितलं नाही आहे देवावर प्रेम आहे, तसं नाही. पण खरंच ती व्यक्ती मंडळीमध्ये साक्षीदाराचं जीवन, खरं फळं दिसत आहेत त्या व्यक्तीमध्ये. कारण विश्वासणाऱ्यानेच विश्वासणारा संगती विवाह करावा, हे महत्त्वाचं आहे. मग अलाइनमेंट म्हणजे काय की सहयोगी. फक्त बिलीवर एक गोष्ट झाली, पण ती असेल पेंटिकॉस्टल, आणि तुम्ही असाल बायबल बिलिव्हिंगवाले, मग तिथं प्रॉब्लेम असणार का प्रॉब्लेम नसणार? पुढं जाऊन काय वाटतं तुम्हाला? असणार. तिला म्हणजे तृप्तीच होत नाही आहे तुमच्या चर्चला येऊन. ती मग हळूहळू म्हणाल आमच्या इकडं जा म्हणून, चला आपल्या इकडं जाऊ म्हणून. तर तिकडं पण प्रॉब्लेम होणार. एक म्हणतो की कधीच आपण मुलांना शिस्त नाही लावायची, फटके बिलकुल नाही द्यायचे. बायबलमध्ये कुठंच नाही नवीन करारामध्ये फटके द्यायचे म्हणून. आणि ती म्हणती नाही, बायबलमध्ये लिहिलं आहे की त्यांना चांगले फटके पण द्यायला पाहिजे, शिस्त पण लावायला पाहिजे. मग तिथं अलाइनमेंट होत नाही आहे, मग इथं पण प्रॉब्लेम होतात पुढं जाऊन. रिलेटिबिलिटी म्हणजे एकाला बोलणंच येत नाही, काहीच बोलत नाही, दिवसभर दगडासारखं शांत असतो. मग तो पुढारी कसा होणार? आध्यात्मिक पुढारी घरामध्ये जेव्हा वादावाद होणार तेव्हा तो कसं सॉल्व करणार, ते कसं पुढाकार घेणार, कसं क्षमा मागणार, कसं कुटुंबाला वाढवणार? जर का संभाषणच करत नाही, गप्प बसलेला असतो ढम्यासारखा, तर हे पण पाहिजे. रिलेटिबिलिटी म्हणजे रिलेशन ठेवू शकतो. आणि लास्ट म्हणजे चार्मिंग, आकर्षिकता. असं पण नाही आहे बायबलमध्ये की सगळ्यात कुरूप व्यक्ती पाहायची आणि मी इतका आध्यात्मिक आहे म्हणून त्याच्यात लगेच विवाह करायचा, असं पण नाही आहे बायबलमध्ये. पण एक त्याला 4था क्रमांक दिलेला आहे. एक आकर्षिकता पाहिजे, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वामध्ये काहीतरी आकर्षक आहे, त्याचे जे काही दिसण्यामध्ये, तो कसं वागतो, ती कशी वागते, ह्यामध्ये मंडळीमध्ये आपण आजमावून पाहिलं पाहिजे की मला हाय बाबा आकर्षिकता आहे. आणि मग आपण ह्या सगळ्या गोष्टी वडिलांच्या सल्ल्याने, बायबल म्हणतं नीतिसूत्रामध्ये की अनेक सल्लागारांच्या सल्ल्यामध्ये सुखरूपता असते. एकटंच आपल्याला हे बार घेऊन फिरायचं नाही. तर आपले वडीलजन असतात चर्चमध्ये, आध्यात्मिक लोक असतात, आपले आध्यात्मिक आईवडील असतील, तर ह्या सगळ्याच्या सल्ल्याने आपल्याला मग पुढं जायचं आहे. तर आपण इथं थांबूया. आज आपण शिकलो की फार चॅलेंजिंग आहे 2025मध्ये. सगळं जग आपल्याला सांगतं की बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मिळाल्याशिवाय काहीच खरं नाही तुझ्या जीवनामध्ये. पण बायबल सांगतं आहे की विवाहामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्यात देवाने आणि ठेवल्यात. पण एक तरुण
ख्रिस्तावर मनन करत, ख्रिस्ताच्या सुवार्तेमध्ये रमत, मंडळीमध्ये रमत, वचनाच्या सेवेमध्ये, शिष्य घडण्यामध्ये, सुवार्ता प्रसारामध्ये, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये रमून आपलं जीवन सुंदर रीतीने तयार करू शकतो त्या दिवसासाठी. ओके, पण प्रार्थना करूया. हे महान आमच्या देवा, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो ह्या सुंदरशा वेळेबद्दल. देवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आम्ही शिकलेल्या आहेत त्या तरुणांसाठी पण लागू होतात, जे वैवाहिक आमच्यासाठी पण लागू होतात. देवबापा, आम्हाला दैनंदिन रीतीने ख्रिस्ताची महिमा तू दाखव आणि त्याच्या अद्भुततेमध्ये आम्हाला रमू दे, त्याच्या कार्यामध्ये देवबापा आम्हाला विसंबून राहू दे. आणि जे त्याने आमच्यासाठी हासिल केले त्यामध्ये कृतज्ञतेद्वारे आम्हाला जगण्यास तू सहाय्य कर. ही लहानशी विनंती येशू ख्रिस्त त्याच्या गोड जिवंत नावात मागतो म्हणून तो आहे. आमेन. तर आता आपला स्ट्रेच ब्रेक आहे 10 मिनिटासाठी. तुम्ही फ्रेश वगैरे 10 मिनिटामध्ये लगेच या.